नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एकदम घट्ट असं दही घेतलेलं आहे आणि दह्याला काय केलंय माहिती का, मी फेटून घेतलंय, त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल। कारण की दह्याचे पण रेसिपी मी अपलोड केलेले आहेत की दही कसं लावायचं। आणि याला फेटताना काय केलं होतं माहिती का, 2 चिमूट मी साखर टाकली होती, म्हणजे वितळल ह्याच्यामध्ये। तुमच्याकडे जर साखर पावडर जर असेल तर ती जरी टाकली तरी चालेल। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचं बी काढून घेतलेलं आहे आणि बारीक असं कापून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये कांद्याची पात घेतलेली आहे थोडीशी। पाती जे 2 असतात का ना लांबड्या, त्या मी कापून घेतलेल्या आहेत। मिडियम आकाराचा एक कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकायचं, साखर जरूर टाका। आणि एक हिरवी मिरची मी एकदम बारीक कापलेली, उभी कापली आणि नंतर मग त्याला अशी बारीक कापून घेतलेली। मिक्स करून घेऊ। काय होतं मग, त्या गरमीचे दिवस आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर, काकडी हे पण टाकू शकता। तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, ते मिक्स करून घेते। कोशिंबिरीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, ह्याच्यावर काय फोडणी वगैरे द्यायची काय गरज नाही, असं जरी खाल्लं तरी पण चालू शकते। दही बिलकुल आंबट नाही आहे, फ्रेश दही असावं, म्हणजे खायला पण छान लागतं। तर असं एकदा करून बघा तुम्ही, कांद्याची पात टाकून चविष्ट लागतं। हे कसं बनवायचं आणि खायचं, ठेवायचं नाही जास्त वेळ। तर अशा पद्धतीत एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे। तुम्ही अशी बनवता का ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।